सकाळचा नाश्ता म्हटलं की आपण शिरा, पोहे किंवा उपमा बनवतो आणि तेच पदार्थ खाऊन मुलंही कंटाळतात. आज तुमच्यासोबत मी एक हेल्दी प्रीमिक्स शेअर करणार आहे. त्यापासून तुम्ही 5 मिनिटात नाश्ता तयार करू शकता. एकदम पौष्टिक असा आणि मुलांना देऊ शकता. ज्यांना वेळ नाही, ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे. एकदा बनवून ठेवलं तर तुम्ही हवे त्यावेळेस हा नाश्ता तयार करू शकता. नको डाळ भिजवायला, नको वाटायला. एकदम कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. जास्त वेळ खाऊही नाही. चला आता कशी बनवायचं ते पाहूया. एका वाटीचं माप तुम्ही सेट करा. एका बाउलमध्ये आपण या वाटीने तांदूळ मोजून घ्यायचे आहे. 5 वाट्या. तुम्ही कशाचंही माप सेट करू शकता, पण सेम वाटीनं आपल्याला घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका, ज्याचा बाट चिकट होतो. हे मी साधे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे 5 वाट्या आणि त्याच वाटीने सेम 1 वाटी चणा डाळसुद्धा घेतलेली आणि 1 वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. मी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे. तुमच्याकडे हिरवी सालीवाली मूग डाळ असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. यामधली एखादी डाळ तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप केली तरी चालेल किंवा तुमच्या आवडीची एखादी टाकली तरी चालेल. आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ही घरी बनवलेली डाळ आहे, पाहू शकता तुम्ही. ही गावाकडून मला माझ्या आईकडून आलेली डाळ आहे, त्यामुळे मी याची रेसिपी शेअर करू नाही शकले. आणि 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही आता हे वेळ असेल तर धुवून घेऊ शकता किंवा मग एखाद्या कापडाने सुद्धा पुसून काढू शकता. आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये याला काढते आहे. याच्यामध्ये धुता येणार नाही आपल्याला. आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे, म्हणजे यावरती जी पावडर वगैरे असेल ती सर्व निघून जाते. तुम्हाला नसेल वेळ तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसून काढली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि हे धुवून काढूया. यामध्ये आपण डाळी वापरलेले आहे, त्यामुळे हा प्रीमिक्स नाश्ता खूप असा हेल्दी तयार होतो. सकाळी तर सर्वांनाच घाई असते. मुलांचा टिफिन, ऑफिसचा टिफिन, ही सर्व कामे आपल्यालाच करावी लागतात. हे प्रीमिक्स असल्यानंतर आपण झटपट असा नाश्ता तयार करू शकतो. आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता एक चाळणी घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे पाणी निथरण्यासाठी ठेवायचं आहे. अर्धा किंवा 1 तास, म्हणजे संपूर्ण पाणी निथरतं आणि लवकर कोरडे होतात. मूग डाळीमध्ये फायबर असल्यामुळे वजनसुद्धा नियंत्रित राहते आणि पचायलासुद्धा हलकी आहे. आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी खूप अशी फायदेशीर ठरणारी ही मूग डाळ आहे. मूग डाळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी असल्यामुळे अशक्तपणासुद्धा दूर होतो. आता ही संपूर्ण डाळ आणि तांदूळ मस्त असे कोरडे झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे पाणी निथरलं आहे याचं. आता एका कॉटनच्या कापडावर आपण हे सुकण्यासाठी ठेवूया. फॅनखाली, आपल्याला उन्हात नाही वाळवायचं आहे, सावलीतच फॅनखाली वाळवायचे आहे. एक कापड अंथरून घेतलेलं, त्यावरती सर्व डाळ तांदूळ आपण टाकून घेऊया आणि छानपैकी सुकून घेऊया. यामध्ये आपण तांदूळ वापरलेले आहे. तांदूळ एकदम पचायला हलके असतात आणि चण्याच्या डाळीमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह. या डाळीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते, त्यामुळे वजन वाढीचं सुद्धा टेन्शन राहत नाही. आणि उडीद डाळ खाल्ल्यामुळे अशक्तपणा, थकवा दूर होतो आणि पचनाससुद्धा आपल्याला मदत करते ही डाळ. आणि या डाळीमध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडांनासुद्धा मजबूती मिळते. तुम्ही पाहू शकता. आता संपूर्ण आपले हे डाळ तांदूळ वाळू घातलेले आहे आणि 3 ते 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही डाळ तांदूळ वाळलेली आहेत. एखादा दाणा खाऊन बघायचा, असा कणक लागतो खाताना, ओलसर नाही लागत, तेव्हाच आपल्याला हे दळून आणायचे आहेत. अजिबात आपल्याला ओले ठेवायचे नाही, एकदम कोरडे झाल्यानंतरच दळून आणायचे आहे गिरणीवरतून. आता हे पीठ गिरणीवरून दळून आणलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. खूप असं बारीकही नाही आणि खूप जाडही नाही. हाताला थोडंसं असं चरचर लागलं पाहिजे. गिरणीवरती गेल्यानंतर त्यांना सांगायचं आम्हाला 2 नंबरची चाळणी लावून हे पीठ दळून द्या. तुमच्याकडे जर गिरणी असेल तर मग उत्तमच. वाटीने मोजून घेते आहे. 2 वाटे पीठ घेते आहे मी. तुम्हाला किती माणसाचा बनवायचा आहे नाश्ता त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. वाटीने मोजून घेतलेलं 2 वाट्या आणि याच वाटीने मोजून आपल्याला दहीसुद्धा घ्यायचं आहे. तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता. आता खूप आंबट आहे त्यामुळे मी अर्धीच वाटी घेतलेलं आहे. तुमचं दही जास्त आंबट नसेल तर तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. हे पीठ जर असलं तर आपल्याला नाश्ता बनवायचं टेन्शन नाही. नाश्ता काय करावा हा प्रश्न आपल्याला पडतच असतो. झटपट हा आपला हेल्दी नाश्ता तुम्ही तयार करू शकता. आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या टाकू शकता. मी टाकलेला आहे टोमॅटो आणि कांदा. तुम्ही पालक, गाजर यासारखे सुद्धा भाज्या टाकू शकता यामध्ये. आणि हाताने थोडंसं असं चुरगळायचं आहे, म्हणजे यामध्ये मस्त मिक्स होतो आणि बारीकच कापायचं आहे. आता हिरवी मिरची थोडीशी कुटून घेतली आहे खलबत्त्यामध्ये, ती टाकते आहे. तुम्ही लाल तिखटसुद्धा यामध्ये वापरू शकता, मुलं जास्त तिखट खात नसतील तर. आणि कोथिंबीर टाकलेली आहे कापलेली आणि थोडंसं चाट मसाला आणि हळदसुद्धा टाकायची आहे. चाट मसाल्यामुळं मस्त अशी चव येते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आधी आपल्याला. याचेच तुम्ही धिरडेसुद्धा तयार करू शकता आणि ढोकळासुद्धा बनवू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल कसा बनवायचा आहे ते. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा.
आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एक साहित्य राहिलं आहे यामध्ये टाकायचं, ते टाकायचं आहे 1 चमचा तेल टाकूया. थंडच तेल आहे, गरम नाही आहे. आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि जसं पाणी लागेल तसं हळूहळू पाणी टाकून हे मस्त बॅटर भिजवायचं आहे. जसं आपण नॉर्मली आप्याला भिजवतो तसं भिजवायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता हे मिक्स झालेलं आहे. वाटीने मोजून घ्या पाणी, तुम्हाला अंदाज येत नसेल तर मी 1 वाटी घेतलेला आहे आधी, म्हणजे तुम्हाला कळेल यामध्ये किती पाणी लागलेलं आहे ते. आणि अशा प्रकारे पूर्ण यामधल्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण तूर डाळ वापरली. तूर डाळीमध्ये मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, पोटॅशियम, कॉपर यासारखे खनिजे असतात. आणि तूर डाळीमध्ये व्हिटॅमिन्स असल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. 1 वाटी पाणी जे आपण घेतलं होतं ते संपूर्ण यामध्ये वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजून थोड्या गुठळ्या आहे यामध्ये संपूर्ण फोडून घ्यायच्या आहे. आता गुठळ्यासुद्धा छान फुटलेल्या आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया फक्त 5 मिनिटासाठी. जास्त वेळ आपल्याला भिजत टाकायची सुद्धा याला गरज पडत नाही. फक्त 5 मिनिटे झाकण ठेवूया आणि 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आता हे भिजलं असेल आपलं. छान झाकण उघडून पाहूया. छान आता भिजलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करूया. आपण यामध्ये कांदा आणि मीठ आधीच टाकलं होतं त्यामुळे पाहू शकता तुम्ही परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे. कांद्याला आणि मिठाला पाणी सुटतं, पण अजून आपल्याला थोडंसं पातळ लागणार आहे. त्यामुळे मी अगदी अर्ध्या वाटीलाही कमी म्हणजे पाव वाटी अजून यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आणि मिक्स करून घेऊया. विस्करने मिक्स करते म्हणजे यामधले अजून काही गुठळी वगैरे राहिली असेल तर ती फुटेल. आणि एकाच डायरेक्शनला फिरूया म्हणजे लवकर यामधलं छान असं साहित्य मिक्स होतं. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकाल. आणि आता हे आपलं मस्त असं भिजून झालेलं आहे. इकडे साईडला आप्पे पातळसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे. आणि तुम्हाला मी चेक करून दाखवते कसं आपल्याला बॅटर लागणार आहे ते. खूप घट्ट नाही किंवा खूप पातळही नाही. चमच्याने मी चेक करून दाखवते. आपल्याला आप्पे पात्रामध्ये आप्पे टाकता येतील अशा पद्धतीने लागणार आहे. तुम्ही पाहू शकाल. आणि आपलं हे बॅटर आता साईडला ठेवून देऊया. इकडे आप्पे पात्र मी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तुम्ही फक्त ब्रशने थोडंसं तेल लावू शकता. तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल किंवा खायचं नसेल तर अगदी थोडंसं हात जरी लावला तरी याला चिटकत नाहीत. तेल टाकून झालेलं आहे. आता यामध्ये आपण बॅटर टाकूया आणि आप्पे तयार करून घेऊया. पाहू शकाल तुम्ही थोडंसं कमी ठेवायचं आहे म्हणजे नंतर ते मस्त फुलतात. यामध्ये सोडा इनो काहीच घातलं नाही. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. हे प्रीमिक्स जर बनवून ठेवलं आणि सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनला सुद्धा देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. किंवा दुपारच्या वेळेला मुलांना भूक लागली तेव्हा तुम्ही झटपट हा नाश्ता मुलांना तयार करून देऊ शकता. बाहेरचं काही खाण्यापेक्षा मस्त असा आहे हेल्दी नाश्ता तुम्ही मुलांना देऊ शकता. पूर्ण आप्पे आता हे टाकून झालेले आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी. आणि 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडून पाहूया. 2 मिनिटे झालेली आहेत. लो फ्लेमवर आपण हे मस्त असे शिजवून घेतलेले पाहू शकता तुम्ही. मस्त असे वरतून असे थोडे सुकलेले आहेत. आता पलटी करूया. लो फ्लेमवरच करायचे आहे म्हणजे आतून मस्त खमंग होतात, छान शिजतात. पलटी करायला इझिली गेलेले आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकले वगैरे नाही आहे. पलटी करून झाल्यानंतर यावरतून आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया म्हणजे खमंग होतात. तेल ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. आणि आता यावरती पुन्हा आपण झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटासाठी. खूप कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. आता झाकण उघडून पाहूया शिजले आहे का नाही ते. आणि परफेक्ट असे आपले हे आप्पे तयार झालेले आहे मंडळी. तुम्ही पाहू शकता एकदम खमंग असे. आणि एका डिशमध्ये काढून घेऊया. खूप छान लागतात हे आप्पे. आणि यासोबतच सॉस किंवा चटणी किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. सॉसची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे. तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघून घ्या. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. आणि हा होममेड सॉस. आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त टेस्टी भन्नाट रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.